नमस्कार मंडळी. नागपंचमी म्हटलं की महाराष्ट्रात सगळ्यात आधी आठवतं ते 32 शिराळा. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमीचा हा अनोखा अनुभव घेण्यासाठी मी गावी जात आहे. मिसिंग लिंक वरून प्रवास करताना बाहेरचा नजारा एकदम भन्नाट दिसतोय. चारही बाजूनी हिरवळ, धुकं आणि त्यात पडणारा मस्त पाऊस. मुंबई पुण्याच्या या रस्त्यावरचा हा पावसाळी प्रवास खरंच अनुभवण्यासारखा आहे. श्रावणात गावाकडचं रूपच काही वेगळं खुलून येतं. चारही बाजूंनी हिरवळ, डोंगरावर पसरलेलं धुकं आणि रिमझिम पाऊस. सगळं वातावरण अगदी प्रसन्न आणि मनाला शांतवणारं वाटतं. रस्त्यात सुंदर अशी पावसाची गाणी ऐकत, पावसाळी वातावरणाचा आनंद घेत आमचा प्रवास कधी संपला कळलं पण नाही. आणि शेवटी आम्ही पोहोचलो आमच्या 32 शिराळ्यात. एकदा तरी पावसाळ्यात गावाकडे गेलंच पाहिजे, कारण श्रावणातलं गाव म्हणजे निसर्गाचं अगदी सुंदर रूप. चारही बाजूंनी हिरवळ, पावसाची सर आणि मातीचा सुगंध. मन अगदी ताजंतवानं होतं. नागदेवतेचं पूजन करण्याची आपली ही परंपरा कित्येक पिढ्यांपासून जपली जाते. आणि मागील गाडी 32 शिराळ्यात तर जमा नागपंचमीचा उत्सव अनुभवणं म्हणजे एक वेगळाच आनंद. नाग खूप मोठा होता, त्यामुळे सुरुवातीला खरंच थोडी भीती वाटली. सुरुवातीला मला वाटलं हा नाग खूपच डेंजरस आहे, म्हणून अक्षरशः घाबरत घाबरत हातात घेतला. पण काही वेळातच भीती कमी झाली आणि मग कॉन्फिडन्स इतका आला की चक्क उभी राहून नागाला हातात पकडलं. नाग हाताळताना त्याचं लक्ष दुसरीकडे ठेवण्यासाठी अनुभवी व्यक्ती समोर असते, त्यामुळे नागाला चिथवलं जात नाही. आणि नाग हाताळणारी व्यक्तीही सुरक्षित अंतर राखून नागाला पकडू शकते. आणखीन एक महत्वाची गोष्ट, उगाचच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन नागाला हात लावण्याचा प्रयत्न करू नये. कारण कितीही अनुभव असला तरी नाग हाताळणं धोकादायक असू शकतं आणि जीवाला धोका होऊ शकतो. सुरक्षितता नेहमी सर्वात महत्वाची. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे माझ्या बरोबर राजलक्ष्मी आणि माझे हस्बंड यांनी सुद्धा नागाची शेपूट पकडून फोटो काढले. आमच्यासोबत आलेले भीमराव दादा मात्र नाग हाताळण्यात अगदी तरबेज आहेत. नाग हाताळण्याचा त्यांचा चांगलाच अनुभव आहे आणि ते शिकारही करतात, त्यामुळे नागाला हाताळताना त्यांचा कॉन्फिडन्स बघण्यासारखा होता.